नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपलं मनापासून स्वागत करते. विविध अभयारण्य, समुद्र किनारा, गड किल्ले, कोरीव लेणी आणि देवस्थानं अशी विशाल पर्यटन स्थळांची मालिका पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करते. पर्यटकांना उत्तम सुविधा आणि सुरक्षेची हमी देण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मोलाची भूमिका बजावत आहे. आजच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपण या विषयावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री निलेश गटणे सरांशी संवाद साधणार आहोत. सर, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत आहे. नमस्ते. आकाशवाणी नागपूरने हा जो कार्यक्रम आयोजित केलाय आणि त्यासाठी मला निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो. सर, पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की विदर्भाला पर्यटनाला चालना देण्यासाठी विदर्भामध्ये MTDCने काही नवीन निर्णय घेतलेले आहेत का? हो, नक्कीच. विदर्भासाठी आमचा अभयारण्य, व्याघ्र पर्यटन, खाणकाम पर्यटन यासोबतच विस्तीर्ण जलाशय आहेत. त्या हो. जलाशयांच्या अनुषंगाने बोटिंग या दृष्टीने पर्यटन वृद्धीचा संकल्प आहे. विदर्भ हा नैसर्गिक साधन संपत्तीची खाण आहे. काही पर्यटक निवास आम्ही नव्याने लोकार्पण केले, म्हणजे जे बंद पडले होते, काही हो. अडचणी होत्या. उदाहरणार्थ खेकरा नाला नागपूर जिल्ह्यातलं, भंडाऱ्यातलं साकोली किंवा पवनी हो. या ठिकाणचा. त्याचप्रमाणे रिसेंटली आपण बघाल की गोंदियातला जो नवेगाव बांध हा झाला साधारण 2025 मध्ये आणि चांदपूर भंडाऱ्यामधला. तर नवेगाव बांध हा तर पर्यटक निवास इतका सुंदर आहे की माझी आपल्या माध्यमातून सर्व श्रोत्यांना विनंती असेल की नवेगाव बांधला अगदी आवर्जून जावं. अतिशय सुंदर असे कक्ष तिथं आम्ही निर्माण केलेले आहेत. म्हणजे कुठेही इमारतींसारखं संरचना नाही. एक वेगळाच अनुभव आपल्याला तिथं अनुभव घेता येईल आणि विवाह वगैरे पण व्हावेत या दृष्टिकोनातून आपल्याला खूप चांगलं तिथे पाहायला मिळेल. शिवाय आता चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी मदनापूरला लीला ग्रुप यांच्या मार्फत साधारणपणे 25 कक्षाचा एक अतिशय सुसज्ज, अति उच्च दर्जाचा रिसॉर्ट सुद्धा लवकरच आपल्या सेवेत हजर होतोय. वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आमचे जुनं रिसॉर्ट झालेलं आहे तर ते PPP तत्वावर म्हणजे खाजगीकरण, सार्वजनिक खाजगीकरण या धोरणाच्या आधारे तेही पुढे जात आहे. तर रामटेकमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जे विना वापर आहे तर ते या खाजगीकरणाच्या तत्वावर पुढे नेणं किंवा नवेगाव खैरीसारख्या ठिकाणी नव्याने प्रकल्प पुढे नेणं असे आमचे अनेक विषय दृष्टिक्षेपात आहेत. चामोर्शीला जी विदर्भाची काशी म्हणून आपण म्हणतो त्या ठिकाणी आम्ही शासकीय जागा आम्हाला मिळतेय 7 एक हेक्टरच्या दरम्यान. तर तिथे किंवा ताडोबा अभयारण्यामध्ये नवीन नवीन गेट उघडले जात आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा काही शासकीय जागा आम्हाला प्राप्त होत आहेत. तर त्या ठिकाणी आम्ही हे नवीन नवीन प्रयोग करू इच्छितोय. चांगले पर्यटक निवास निर्माण करणं आणि ते किफायतशीररित्या चालवले जाणं किंवा ते खाजगीकरणाच्या तत्वावरनं चांगल्या पद्धतीने चालवले जाणं हा आमचा मानस आहे. खूपच छान या सगळ्या योजना आहेत आणि नक्कीच पर्यटकांना या माध्यमातून विदर्भाकडे नव्याने ते आकर्षित होतील असा विश्वास वाटतो. सर, एक मगाशी आपण बोलताना विषय सांगितलात की पवनी पर्यटक निवासाचं पुनश्च लोकार्पण. पुनश्च लोकार्पण म्हणजे नेमकं काय हे आम्हाला सांगा. अनेक पर्यटक निवास हे आम्हाला इरिगेशन किंवा PWD यांच्यातर्फे जुन्या काळात बांधले गेले आणि ते MTDC कडे हस्तांतरित झाले. त्यामुळे ते पर्यटकांच्या गरजेप्रमाणे त्याची रचना किंवा संरचना असेलच असं नसतं किंवा त्या ठिकाणी जे टुरिझम ह्या अँगलने त्यामध्ये जास्त काही काम झालेलंच असेल असं नसतं. तर मग हे आपल्या ताब्यात घेणं आणि त्या ठिकाणी काही प्रयोग करून पाहणं आणि किफायतशीर पर्यटकांचा ओढा नाही कारण तिथली सुविधा चांगली नाही आणि सुविधा चांगली नाही म्हणून पर्यटक येत नाही अशा दुष्टचक्रात आपण कुठेतरी सापडतो. तर आम्ही आता असा त्यात संकल्प केला आहे की निदान त्यातले काही निम्मे कक्ष आपण जर का आपल्या MTDCच्या स्वनिधीतून जर ते चालवले आणि ते चांगल्या पद्धतीने जर ते अपग्रेड करून लोकांना उपलब्ध केले तर लोकांना ते आवडेल आणि मग लोकांचा कल बघून ते खाजगीकरणाच्या तत्वावरती पूर्णपणे 30 वर्षाच्या कालावधीला लोकांना
ज्या ह्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांच्या कडे संचलनासाठी द्यायचं. याचा अर्थ अशी कार्यवाही जी आपण करतो म्हणून त्याला पुनश्च लोकार्पण म्हणतो. कारण पूर्वी कधीतरी ते सुरू झालं होतं, हो. 10-20 वर्ष बंद होतं. सर, विदर्भात आणखी कोणत्या जिल्ह्यांमध्ये एमटीडीसीचे नवीन उपक्रम सुरू होत आहेत किंवा जसं तुम्ही आता लीलाचं एक सांगितलं, तर असं होय. आणखी कुठे विशेषतः जसं लोणार आहे, तर ही अतिशय दुर्मिळ बरोबर. अशी हो. जागा आहे विदर्भामध्ये. तर अशा ठिकाणी काही एमटीडीसीचं काम सुरू आहे का किंवा काही योजना आहेत का? आता मी आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो, की बुलढाणा जिल्ह्यात शेगावचं जे 12 कक्षाचं आहे त्याचंही आमचं रिनोव्हेशन चालू झालेलं आहे. हो. शिवाय तिथेच लोणारमध्ये दुर्गा टेकडी म्हणून एक परिसर आहे. कारण ही जी क्रेटर जे म्हणतो आपण विवर जे तयार झालेलं आहे त्याच्या जवळपास आपल्याला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे तिथे आपल्याला नवीन बांधकाम करता येत नाही म्हणून आपण 2-1 किलोमीटर लांब दुर्गा टेकडी म्हणून जागा निवडली आहे, की जिथं 22 हेक्टर जागा मिळालेली आहे. आणि आज आपण भारतातला एक पहिल्या ज्या मोठ्या प्लॅनेटोरियम पैकीचा एक प्लॅनेटोरियम म्हणू असं तिथं प्लॅनेटोरियम निर्माण होत आहे. म्हणजे रात्रीचं अवकाश दर्शन आणि हे तारांगण पाहणं आणि एक वर्ल्ड क्लास तिथं दुर्बीण येणं अशा प्रकारचा तो प्रोजेक्ट आहे. तिथली प्रयोगशाळा पण आम्ही एक स्थापन करतोय, की जिथे वैज्ञानिकांना पाण्याचं आणि तिथल्या मातीचे सॅम्पल्स घेता येतील आणि त्याचा अभ्यास करून ही विवरं कशी निर्माण होतात, त्याचा काय पुढे आपल्या भौतिक जीवनावरती परिणाम होतो ते बघता येईल. त्या व्यतिरिक्त सिंदखेड राजाचा जिजाऊंचा जो महाल आहे त्याचंही रिनोव्हेशनचं काम आपलं सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वरला 8 हेक्टर जागेमध्ये आम्ही नवीन एक रिसॉर्ट बांधतो आहोत. तो सुद्धा नवेगाव बांध सारखाच चांगल्या दर्जाचा असणार आहे आणि त्याचं बांधकामही अंतिम टप्प्यात आलंय. म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यात ते निश्चित पुढे जाईल आणि मग अभयारण्य आणि त्याच्या बाजूलाच एमटीडीसीचं रिसॉर्ट हे जे कॉम्बिनेशन आहे हे लोकांना खूप आवडेल. वर्धा शहरातलं बजाज चौकातलं अतिशय मध्यवर्ती असलेलं लोकेशन आहे. त्या ठिकाणी सन्माननीय राज्यमंत्री भोयर साहेब यांच्या पाठपुराव्याअंती आपण तिथलं एक 78 गुंठे क्षेत्रामधलं एक मोठं असं रिसॉर्ट तिथं पण आपण खाजगीकरणाच्या तत्वावरती पुढे नेतो आहोत. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये आपण बघाल मौदी, पवनी, चांदपूर या ठिकाणचे आमचे रिसॉर्ट पुढे गेलेले आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये गोसीखुर्द धरणावरती वॉटर टुरिझम, ॲक्वॅटिक टुरिझम यासाठी सुद्धा मान्यता मिळालेली आहे. त्याची बांधकामाची बाब इरिगेशन डिपार्टमेंटकडनं पूर्ण झाली की जलपर्यटनचे आमचे बोटी आणि जेट स्की किंवा अद्ययावत अशा काही बोटी ह्या आमच्या खरेदी पण झालेल्या आहेत आणि त्या नजीकच्या काळात सुरू झालेले दिसतील आणि अन्य नवीन जागांसाठी सुद्धा तिथले प्रस्ताव तयार केले जातील. तर हा सगळा विषय तर विदर्भातल्या पर्यटन स्थळांविषयीचा झाला. याशिवाय राज्यभरातील काही ठळक पर्यटन स्थळांचा आपण उल्लेख करू इच्छिता का? हो, नक्कीच. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही नुकताच 18 मेला केंद्र सरकारनी आणि भारतीय नौसेनेनी सेवानिवृत्त झालेलं जहाज INS गुलदार असं त्याचं नाव आहे. ते जहाज आम्हाला उपलब्ध करून दिलं. ते आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर निवती रॉक नावाचा एक भाग आहे. तर त्या ठिकाणी ते समुद्र तळावरती 22 मीटर खोलीवरती आम्ही ते स्थापित केलं. त्याला स्कटलिंग असं म्हणतात. म्हणजे हे स्थापित करण्याचा उद्देश असा असतो की त्यामध्ये चांगल्या प्रकारचे कोरल्स किंवा ज्याला प्रवाळ म्हणतो आपण, अंदमान, लक्षद्वीप या भागात आपण बघतो तसे ते प्रवाळ तयार होतात. कारण प्रवाळ तयार व्हायला नैसर्गिक दगड तरी लागतात किंवा तुम्हाला असं काहीतरी जहाज किंवा लाकूड तरी लागतं. तर आता ते जहाज स्थापित झालेलं आहे आणि पुढच्या 1 ते 1.5 वर्षात तिथे प्रवाळ निर्माण होईल आणि मग आम्ही जेटी पासून त्या ठिकाणी स्पीड बोटद्वारे पर्यटकांना नेणार. तिथे एक बार्ज असणार म्हणजे मोठा एरिया असेल, एक साधारणपणे 10 ते 15 गुंठे क्षेत्रापर्यंतचा त्याला बार्ज म्हणतो आपण. तर तिथं ते वेटिंग एरिया असेल समुद्रात, भर समुद्रात 7-8 नॉटिकल मैल आत जाणार आपण म्हणजे 10 ते 11 किलोमीटर. आणि स्पीड बोटनी लोक तिथे जाऊन बार्जवरती विसावणार आणि मग जे लोक खूप साहसी पर्यटनाला उत्सुक आहेत त्यांना तिथून स्कुबानी खाली त्यांनी जाणं अपेक्षित आहे. आणि जे लोक मॉडरेट ट्रिप घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही पाणबुडी माझगाव डॉकच्या मदतीने करत आहोत, जी अत्याधुनिक
म्हणजे आजपर्यंत अशी पाणबुडी नाहीये कुठेही तयार झालेली की जिला पॅनोरॉमिक व्ह्यू आहे आणि ती समुद्र तळाचं चारही बाजूचं दृश्य त्यातनं बघता येईल अशी वा. 24 सीटर पाणबुडी आम्ही बांधतो आहोत. तर हं. पाणबुडीने खाली 22 मीटर जाऊन ती बोट बघणं अपेक्षित आहे. तर हा INS गुलदार हा अतिशय आमचा महत्वाकांक्षी प्रकल्प. महत्वाकांक्षी आणि खूपच खूप छान. आयकॉनिक प्रोजेक्ट ज्याला म्हणतो आपण, तो प्रोजेक्ट नजीकच्या काळात अंमलात येतोय. वा, खूपच छान सर. या हो. नवीन प्रकल्पासाठी एमटीडीसीच्या पूर्ण टीमला शुभेच्छा. सर, एमटीडीसीने हो. अशा वारंवार याआधी पण योजना आणलेल्या आहेत की ज्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळतील. मग ते होमस्टे असतील किंवा गाईडचं काम असेल. तर ह्या दृष्टीने आता काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम नव्याने काही राबवण्याच्या योजना आहेत का? हो, त्याही नक्कीच आहेत. आता महाराष्ट्रात पर्यटन विभागाअंतर्गत 2 विभाग आहेत. एक म्हणजे हे पर्यटन विकास महामंडळ की जे जागा, त्यानंतर जे लोकल टूर्स आणि एकंदरीतच साधन संपत्ती याविषयी कामकाज बघतं. आणि आपण जसं म्हणता गाईड्स म्हणा, होमस्टे म्हणा, हा भाग पर्यटन संचालक यांच्या अखत्यारीत येतो. त्यांच्याकडनं हा भाग बघितला जातो. पण जे निवास व न्याहारी योजना जी कोकणामध्ये अतिशय प्रसिद्ध झालेली आहे. हो. विदर्भात त्याचा फार अस्तित्व अजून दिसत नाही. पण ती निवास न्याहारी योजना म्हणजे जिथे तुमचे 5 पर्यंतच्या खोल्या आहेत आणि जमीन मालक त्याच इमारतीत राहतात आणि जे सकाळचा नाश्ता लोकांना देऊ शकतात आणि छान प्रकारे लोकांना राहण्याची सुविधा देऊ शकतात की जे लोक हॉटेलमधलं किफायतशीर वाटत नाही, अशांसाठी ही व्यवस्था चांगली होते. होमस्टेची व्यवस्था आहे ती तर अजून पलीकडची आहे. म्हणजे निवास न्याहारीमध्ये निदान स्वतंत्र अस्तित्व आहे पर्यटकांचं आणि होमस्टेमध्ये त्याच घरामध्ये राहणं अपेक्षित आहे. तर ही योजना हिला सुद्धा आता नवीन पर्यटन धोरणामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आणि पर्यटन संचालनालयामार्फत त्याचं काम सुरू आहे. शिवाय गाईडचं ट्रेनिंग सुद्धा हा त्यांच्याकडून चालू आहे. मात्र गाईडच्या याच्यात मर्यादा एकच येतात की जे गड किल्ले आहेत किंवा ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ज्या संरक्षित स्मारकांच्या जागा आहेत त्या ठिकाणी ते केंद्र सरकारच्याच वतीने प्रशिक्षण देणं अपेक्षित असतं. पण राज्य संरक्षित स्मारक आहेत किंवा पर्यटन स्थळ आहेत या ठिकाणी मात्र आपल्या पर्यटन संचालकांमार्फत आपल्याला गाईड निर्मितीचं प्रशिक्षण देता येते. माझी जे CSR मधनं फंडिंग करायला उत्सुक असतील अशा लोकांना सुद्धा माझं आवाहन राहील की अशा वास्तूंच्या जतनासाठी आपण काही करू शकतो. आपण जर पुण्यात बघितलं तर पुण्यात आंबेगावला सिंहगड रोडला बाबासाहेब पुरंदरांची अतिशय सुंदर शिवसृष्टी त्यांच्या शिवराज प्रतिष्ठाननी उभी केलेली आहे. ज्यामध्ये अनेक CSR माध्यमातून त्यांना निधी मिळालाय. शिवाय राज्य शासनाने सुद्धा त्यात मदत केली आहे आणि केंद्र शासनाने सुद्धा मदत केलेली आहे. तर मग असे पर्यटन स्थळ जर जास्त चांगल्या प्रकारे आपण करू शकलो आणि त्यात जर सर्वांचाच सहभाग असला, तसंही महाराष्ट्र फॉरेन टुरिस्टच्या बाबतीत निश्चित पुढे आहे. कारण आपल्याकडे अजिंठा, वेरूळ आणि एलिफंटा ही जी स्थळं आहेत ही इतकी चांगली स्थळं आहेत की त्या स्थळांचं सुद्धा आपण आता नियोजन करत आहोत की जास्त चांगल्या पद्धतीने ती डेव्हलप व्हावीत आणि तिथे पर्यावरणपूरक असं इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणा किंवा कार्ट्स म्हणा, सायकलिंग म्हणा, अशा प्रकारच्या गोष्टी आपण आणू. प्रत्येक पर्यटन स्थळाला तिकिटिंग तेवढं होत नाही आपल्याला आणि तिकिटिंग तेवढं जेवढं होईल त्या प्रमाणात आपण तिथं व्यवस्थापन करू शकतो. तर मग या गोष्टीचा ताळमेळ होण्यासाठी आपल्याला काही ठिकाणी असा CSRचा असिस्टन्स, काही ठिकाणी खाजगीकरणाचं माध्यम असं आपल्याला नक्की करता येतं. आता नजीकच्या काळात कुंभमेळा सुद्धा येऊ घातलेला आहे. तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात ही कामं हाती घेतलेली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नवीन सरकार मार्फत जे आम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद प्राप्त होत आहेत त्या माध्यमातून आम्ही खूप काही गोष्टी घडवू शकतोय. खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमात आमच्यासोबत सहभागी झालात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिलीत त्यासाठी आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. माझी आपल्या माध्यमातून सर्व पर्यटकांना विनंती असेल की होता होईल तेवढं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचंच पर्यटक निवास आपण राहण्यासाठी निवडावं आणि आपला सगळ्यांचा पॅट्रोनेज असेल तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे निश्चित नवीन नवीन क्षेत्र पादांकित करेल. धन्यवाद. तर मंडळी, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर.